महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामदार चषक पश्चिम महाराष्ट्रातील भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला कागलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तब्बल 17 वर्षांनंतर डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। या स्पर्धेत कागल तालुक्यातील हॉटेल न्यू डॅझल नायक 11 संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले। विजेत्या संघाला 1,51,000 रुपयांचे रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरवण्यात आले, तर RMS प्रणित पन्हाळा टायगर्स संघाने उपविजेतेपद मिळवत 1,01,000 रुपये आणि चषक पटकावला। तृतीय क्रमांक अमनावटे युवा मंच तर चतुर्थ क्रमांक प्रकाशरावजी गाडेकर साहेब प्रेमी संघाने मिळवला। या दोन्ही संघांना प्रत्येकी 31,000 रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले। स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये संदीप मकवाना याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून इलेक्ट्रिक बाईक देऊन गौरवण्यात आले। मयूर शेलार याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि झैलसिंग पाटील सर्वोत्कृष्ट फलंदाज यांना सायकल आणि रोख 2,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले। अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार अक्षय वाठारकर याला प्रदान करण्यात आला। स्पर्धेचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले। बक्षीस वितरण समारंभाला भैया माने, शशिकांत खोत, सौरभ पाटील, अमित पिष्टे, डॉ. तुषार भोसले, विवेक लोटे, संजय चितारी, राहुल चौगले, शशिकांत नाईक, नितीन कांबळे आणि अक्षय शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेचे आयोजन अक्षय शेळके साहेब प्रेमी यांच्या वतीने करण्यात आले असून स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते। विशेष म्हणजे स्वर्गीय नायक मकवाना यांच्या मुलाच्या शैक्षणिक साहित्याची जबाबदारी नामदार चषक समितीच्या वतीने स्वीकारण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी अझर तहसीलदार, कागल।